मोठी अचीवमेंट आहे, ठीक आहे, सत्ता नाही. पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जी जयचंदगिरी केली, मला तर तो प्रसंग आठवतो आहे. शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवला, शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा साम्राज्याचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत नातू, आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा. हे त्या अवलादीचे लोक आहेत, ज्याने आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हातानं ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवून इथे ब्रिटिशांच्या राज्याला, ईस्ट इंडिया कंपनीला इथे महाराष्ट्रामध्ये एक मार्ग करून दिला. त्या बाळाजी पंत नातू किंवा जयचंद यांच्या या अवलादी आहेत. या अवलादी नसत्या तर म्हटलं ना, मुंबईमध्ये त्यांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी स्वतःचा महापौर करू शकले नसते, जे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर होऊ शकतो. पण ठीक आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडे 3चं बहुमत आहे. कितीच आहे? 3. 118 आहेत ना, 118 आहेत ना, म्हणजे साधारण 110 लोक विरोधामध्ये आहेत, सभागृहामध्ये आहेत. आणि त्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे धरून 100 आहे. इतर आहेत. तुम्हाला हा 100च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही. महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे, जी कधीच नव्हती. त्याच्यामुळे महापौर गमावला हे महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे. आणि जयचंदाला मी एवढंच सांगू इच्छितो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष 23 तारखेला सुरू होतं आहे. आणि त्या वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसाशी बेईमानी केली आहे, गद्दारी केली आहे. आणि या बाळासाहेबांच्या मुंबईत तुम्ही गौतम अडाणीचा झेंडा फडकवलेला आहे. मराठी माणूस तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही. आज तुम्ही सत्तेवरती आहात, अजून काही काळ राहू शकाल, काही काळ म्हणतो मी. पण हे जयचंद, हे बाळाजी पंत नातू यांना भविष्यामध्ये मुंबईत फिरणं, महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे, चिडलेला आहे. ज्या एकजुटीनं तो ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहिला, ही अभूतपूर्व अशी घटना आहे. तेव्हा तुम्ही आमच्या 12 जागा, मग मनसे आणि शिवसेनेच्या 12 ते 13 जागा या 50 ते 200 मताच्या फरकानं दुर्दैवानं पडल्या. 50 ते 200च्या आसपास खूप मोठा संघर्ष आम्ही दिला, सत्तेशी, झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकदीशी. तरी आम्ही या स्थितीपर्यंत आलो की आम्ही तुम्हाला महापालिकेत चुकीचं काम करण्यापासून रोखू शकतो. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जास्त सत्ताधारीमध्ये भाजपला फायदा, भारतीय जनता पक्ष शिंदे यामध्ये मागे पडले. पण राऊतसाहेब, जवळपास 2,500 नगरसेवकांपैकी 1450 नगरसेवक भाजपचे. बघा, भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकल्या मोठ्या प्रमाणात, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. लोकशाही आहे, हातात सत्ता आहे. कालच मी अखिलेश यादव यांचं एक वक्तव्य ऐकत होतो, बरोबर ना? अखिलेश यादव यांनी सांगितलं, ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते त्या राज्याची, त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात लढा देणं सोपं नसतं. ज्याच्या हातात सत्ता असते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात. हा जवळजवळ सर्वच राज्यातला अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हा विषय जरा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. येतील ना दिवस, येतील दिवस, पालटतील.
प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहतं असं नाही ना. या राज्याचं पुण्य फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे. राऊत साहेब, या संपूर्ण निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये ज्या काँग्रेसची चर्चाही नव्हती, चर्चेतही नव्हता हा पक्ष, त्याने 28 जागा घेतली. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन तर करतो. तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी एकसंघ असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि तुम्ही नाही, 100 काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती. आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची. काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला. आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल. मुंबईच्या अफगाणिस्तान असं तुम्ही आग्रह केलं. आहे ना, ही प्रक्रिया सुरू होईल. पण आम्ही त्याच्यामध्ये आडवे आहोत, लक्षात ठेवा. आम्ही आहोत, छातीचा कोट करून आम्ही मुंबईचं सत्ता नसली आमच्याकडे याचा अर्थ लढाई संपली असं होत नाही ना. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोक उतरले होते मुंबईसाठी त्यातले कोणीही सत्तेत नव्हते. जो मुंबईचा लढा झाला 1956 साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणून जो ओळखला जातो आणि ज्यात 106 हुतात्म्यांनी आमच्या बलिदान केलं, त्या लढ्यात उतरलेला एकही पक्ष सत्तेमध्ये नव्हता. हे मी भाजपा आणि जयचंदच्या पक्षाला सांगू इच्छितो. राऊतसाहेब, राज ठाकरेंनी आत्ताच एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये एक वाक्य आहे, यावेळी अपेक्षित यश मिळालं नसल्याचं ते दुःख व्यक्त करतायत आणि त्याला जोडूनच फडणवीसांनी गेल्या आठवड्यात विधान केलं होतं की या युतीमध्ये, तुमच्या युतीमध्ये राज ठाकरे हे सर्वात मोठे लुजर असतील. आणि तिसरा त्यातला मुद्दा असा की आता जी चर्चा आहे मनसैनिकांकडनं बोलली जाते की त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी किंवा योग्य जागा त्यांना मिळाल्या नसल्यामुळे मनसेला हे अपयश नाही, मिळालं. बघा, हे कोण पडद्यामागून काय बोलत आहे त्याच्यावरती प्रश्न विचारू नका. सन्मान्य राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. एका पराभवानं मुळात हा पराभव मानत नाही आम्ही चांगल्या प्रकारे